युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि या ठिकाणी जमा झालेले तुम्ही सर्व माझे लोक आणि मी तुमचा, माझ्याजवळ बोलण्यासारखं काही नाही. इथं बसेपर्यंत ही बोलायला सुरुवात करेपर्यंत माझ्या डोक्यामध्ये कोणताच विचार नाही. आणि वक्त्याची व्याख्या मी जी करतो, जो वक्तावर बोलतो तो वक्ता, आणि जे तयारीनं बोलतात ते धंदेवाईक असतात. तर आज दिवसभर सारे चांगले मोठे मोठे कार्यक्रम झाले या ठिकाणी. आता माझ्यावरही बोलण्याची पाळी आली. तर वेळ गमाव कार्यक्रम म्हणून हा संगीताचा होता, कारण मला कमी वेळ उरला पाहिजे, कारण 10-15 मिनिटापेक्षा मी जास्त बोलत नाही, म्हणून या भजनामध्ये जास्त वेळ गमावला. पाटणे सराचं भाषण वाढवलं की ते जास्त बोलले म्हणजे आपल्याला कमी वेळ राहील, आणि खरोखर कमी वेळामध्येच मी आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतो. असं बोलण्यासारखं आणि तुम्हाला ऐकण्यासारखं काही नाही माझ्या बोलण्यामध्ये. फक्त मतभेद विसरून मी माझ्या आत सुखी आणि समाधानी आहे. तर आज विवेकानंदांना 150 वर्ष झालेत जन्म घेऊन. ते आपल्यामध्ये पुष्कळ दिवस राहू शकले असते, परंतु त्यांना जीवनाईल डायबिटीज होता. आणि ॲलोपॅथी शास्त्र जे आहे हे 83 वर्षापासून आलं. सर्जरी आली त्याच्या आधी हे सर्व युनानी आयुर्वेदिक असे उपचार होते. मधुमेहावरच्या गोळ्या नव्हत्या, इन्सुलिन नव्हतं, आणि म्हणून कमी वयामध्ये विवेकानंदांना जावं लागलं. हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, लक्षात असू द्या. आणि मला 45 वर्षापासून डायबिटीज आहे. मी अजून काही जाऊन नाही राहिलो. ते 40 वर्षाच्या आतच निघून गेले. आपल्या भारताचे भूतपूर्व स्वर्गीय राजीव गांधी यांनी विवेकानंदांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा करण्याकरता घोषणा केली. त्या दिवसापासून संपूर्ण आपल्या भारतामध्ये त्या 12 तारखेला विवेकानंदांच्या जन्मदिवशी तारखेनुसार ठिकठिकाणी शाळा कॉलेजमध्ये भारतभर कार्यक्रम असतात. विवेकानंद हे तरुण होते, ते तरुणांचे होते. आपला पंतप्रधान तरुण होता, आणि तरुणांकरता त्यांनी ही घोषणा केली. परंतु आज मी आपल्यासमोर एक दुःखाची गोष्ट अशी सांगतो. माझ्यासमोर वयोवृद्ध लोक बसलेले आहेत, मध्यम तब्येतीचे लोक बसलेले आहेत, आणि तरुण मंडळी देखील बसलेली आहे. तर तरुण मंडळींना संदेश देण्याकरता मी असं एक उदाहरण देतो की इथं जे बसलेले लोक असतील त्यांना एकच मुलगा आहे. तो जन्माला आल्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये त्याला टाकलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे, नोकरीत घातलं पाहिजे, कुठंतरी मोठं ऑफिसर केलं पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा जर असेल तर त्याच्या मुलाला एकच मुलगा झाला पाहिजे. कशाकरता? आता जमिनी फारच कमी राहिल्या, परत जमिनीत 2-2, 3-3, 4-4 लेकरं जर तुम्ही तयार केले तर जमिनीचं विभाजन होईल आणि एका एकरावर शेतकरी.
शेतकरी मजूर झाला आणि मजूर शेतकरी झाले. आणि आता 1-2 एकरा 4 एकरामध्ये जर आपलं प्रपंच चालवण्याइतकं जर उत्पन्न काढायचं असेल तर आपला मुलगा हा कृषी पदवीधर असला पाहिजे. आणि उद्याचे कृषी पदवीधर शेतकरी जर असले तर कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न काढू शकतील. आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याकरता यावर्षी आपण कृषी प्रदर्शन घेतलं. तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. हाच एक जगात आपल्या हिंदुस्थानामध्ये एक असा आश्रम आहे की इथं पूजा पाठ तीर्थ प्रसाद वगैरे काही नाही. इथं जे कार्यक्रम चालतात आरोग्याचे, शिक्षणाचे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे असे कार्यक्रम चालतात. परंतु विवेकानंदांचा जो विचार होता आणि आजची सध्याची परिस्थिती इतकी खराब आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्याचे मित्रमंडळ आहेत. तरुण मंडळी मित्रमंडळ बोर्ड लावलेले आहेत. ते कशा करतात तरुण मंडळी जमा करायची की ते गावात आले म्हणजे घोषणा द्यायच्या, फटाके फोडायचे आणि ते म्हणतील तसं ऐकायचं. आणि तो कार्यक्रम संपला की 5,000 रुपये ते देऊन टाकतात आणि धाब्यावर जा म्हणतात. आणि मग ते खुश होतात आणि आपल्या पुढाऱ्याची वाट पाहतात पुढच्या वेळेस की कधी येतात साहेब. आणि म्हणून हा आपला कमी वयातला तरुण आज व्यसनाधीन झालेला आहे. म्हणजे दारू पितो, मटण खातो, वाटेल ते करतो. जुन्या काळी ज्यावेळेस आम्ही फिरायचो मोठ्या मोठ्या श्रीमंत घराच्या लोकांच्या घरी, बाकी आपल्या खेड्यापाड्यात नव्हतं तसं, श्रीमंताच्या एका बैठकीमध्ये फोटो लागलेले असायचे त्याच्या आईवडिलाचे आणि एक चंदनाचा हार असा अटकवलेला असायचा. म्हणजे चंदनाचा हार लावून जर फोटो असतील तर ते मेलेले आहेत असं समजायचं. ते त्याचं लक्षण आहे. परंतु एक दुःखाची गोष्ट अशी सांगा वाटते की आज प्रत्येकाच्या बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हवेचे जर ते धाबे असतील हवेवरचे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याच लोकांच्या घरामध्ये त्यांचा एकुलता एक मुलगा त्याचा फोटो लावलेला असतो आणि हार घातलेला असतो चंदनाचा. आम्ही गेल्यानंतर तो रडतो, मला एकुलताचा एक मुलगा होता, फार डॅशिंगचा होता, फार हुशार होता, ॲक्सिडेंटमध्ये वारला. का? मटण खाल्लं, दारू पिली, गाडी चालून इतका डॅशिंगचा की लगे ट्रकवरच घातली, ते मेलं. ते आता हे दोघंजणं शिल्लक आहे. आता यांचं कसं व्हावं? प्रत्येकाला एकच मुलगा आहे. तर ही वेळ अशी आपल्या मुलावर येऊ नये म्हणून आई वडिलांनीच निर्व्यसनी बनणं आवश्यक आहे. आपले संस्कार मुलावर पडतात आणि मुलं देखील तसेच राहतात. आणि विवेकानंदाचा कल्पनेतला तरुण मग आपल्याला निर्माण करता येईल. तर ते म्हणाले की असे सुसंस्कारी 100 तरुण जर आम्हाला बलशाली मिळाले ते भारताचं चित्र आम्ही बदलून टाकू, एक मोठी क्रांती घडून आणू. तर हे माझ्यासमोर हार, माझी पूजा, सारे लोक माझ्या दर्शनाकरता येऊ लागले. मला इतकं वाईट वाटू लागलं की म्हणलं हे वेगळाच प्रकार होऊन राहिला. त्याच्याकरता एक तुमच्यासमोर एक गोष्ट सांगतो. पोस्टमन ज्यावेळेस तुमच्या घरी मनी ऑर्डर आणून देतो, मनी ऑर्डर कुठून तरी येते, ती कुठून कोणीतरी पाठवतं, तर तो ज्यावेळेस तुमच्याजवळ ते पैसे देतो लगेच त्याच्या हातामध्ये हात घालून लगेच थँक्यू थँक्यू करता तुम्ही. लक्षात नाही आलं का?
पण ज्यानं कोण ते पैसे पाठवले असतील त्याची कोणालाच आठवण येत नाही. तसं मी पोस्टमन आहे, माझ्या पाया कशाला पडता आणि हार अर्पण कशाला करता. आम्ही तुम्हाला ज्यांनी दिलं ते तुम्हाला देऊन राहिलो. तर हे अशा प्रकारचं ढोंग मला आवडत नाही. आणि जो परमेश्वर आपल्याला देतो, जो आपला सर्वांचा पोशिंदा आहे, सर्वांना त्यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, त्याचा आपल्याला विसर पडायला नको. आणि म्हणून मी पोस्टमनाच्या भूमिकेत आहे. माझ्या पाया करू नका, माझी पूजा करू नका, मला महाराज बनवू नका. हे भावबाजीचं जे काही ढोंग आहे ना ते मला आवडत नाही. पण तरी लोक गडबड करतात दर्शन घेण्याची वगैरे वगैरे. असं दर्शन घेण्यासारखं नाही आहे, दूरदर्शन पाहिजे. दुरून जरी दर्शन घेतलं तर दर्शनच म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे जर माझ्याशी वागले तरच मी तुमच्यावर प्रेम करेल. आणि तुम्ही जर मला महाराज बनवलं तर मग मी तुमच्याशी कट्टी घेईन. तर मित्रहो, विरोधक हे गतिरोधकासारखे असतात. गती कमी होते पण प्रगती थांबत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, अपघात टळतो. गाडीचा वेग झाल्यामुळं, कमी झाल्यामुळं ॲक्सिडेंट होत नाही ना. तर म्हणून विरोधकांचे आभार. आता माझ्या मूळ विषयाकडे मला वळायचं. हे विवेकानंदांच्या जन्मदिवसानिमित्त एवढं मी सांगितलं. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची उपासना केली, महादेवाच्या कुटुंबाची उपासना केली. महादेवाचा एकुलता एक मुलगा दक्षिणेकडे जो गेला होता, कार्तिक स्वामी, कार्तिक महिन्यामध्ये आपण त्याची उपासना केली. तुमच्या इमानदारी सांगा की रविवार सोडून रविवारी उपास करणारे लोक किती आहेत? या ठिकाणी बसलेले कोणीही रविवारचा उपास करत नाही. आणि रविवार म्हणजे त्याला आपण आपल्या ह्याच्यामध्ये आदित्यवार म्हणतो. आदित्यवार म्हणजे सूर्याचा वार. आणि हा पौष महिना हा सूर्याच्या उपासनेचा हा महिना आहे, कालखंड आहे. दर रविवारी पौष महिन्याच्या रविवारी आपल्या भारतातल्या बंद ज्या काही बाया असतात त्या सूर्याची उपासना करतात, उपवास करतात, त्यांची जी काही विधी करतात. आणि तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल, इथून संक्रमण काळ सुरू होतो. म्हणजे सूर्याचे आपल्यावर एवढे अनंत उपकार आहेत की हे ऋतुमानातलं चक्र जे आहे ना, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा वगैरे, हे पृथ्वीच्या कड बदलण्यामुळं होतं. परंतु याची मकर संक्रांत आहे. आणि येतपासून कलेनं सूर्य असा वाढत जातो. आणि सूर्यामुळे होणारे फायदे म्हणजे आपल्याला खायला मिळतं. जर सूर्यप्रकाश सूर्य नसला तर आपल्या शेतीत पीक उगवणार नाही. आणि म्हणून सूर्याची आपण उपासना केलेली पाहिजे. आपण सूर्यनारायण म्हणतो. आणि आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं, मी महाराज बी आहे आणि थोडंसं मेडिकलचं नॉलेज बी आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेकडून आमच्याकडे जे कागदपत्र आले, त्यांनी त्यांच्यामध्ये
असं काही सांगितलेलं आहे की लोकांच्या जवळ ह्या 4 व्हीलर आहेत, लोक घरात बसूनच असतात. बरेच लोक म्हणजे आपला भाग जर सोडला, बुलढाणा जिल्हा म्हणजे भोकर जिल्हा आहे. एक माणूस काम करतो, बाकीचे सारे घरात बसतात. पश्चिम महाराष्ट्रात जळगाव, खान्देश, नाशिक वगैरे तिकडचे लोक सकाळी घरातला मालक कामाला जातो, त्याची बायको त्याच्यासोबत असते आणि काही शाळेत गेले शाळेत असतात आणि एक मुलगा शेतीत असतो आणि त्यांना मजुराची चणचण भासत नाही. इकडं 2 एकरावाला शेतकरी म्हणतो मजूर मिळत नाही. अरे तू स्वतःच काम कर ना, मजुराचं काय काम, 2 एकरात काय लागतेच काय. तर इतके आळशी आपण झालो, घराच्या बाहेर पडत नाही. आणि पडलो, ज्यांच्याजवळ 4 व्हीलर असेल तो गाडीत बसतो. तर सूर्यप्रकाश त्याला लागत नाही. तर आता तिकडून अशा सूचना आलेल्या आहेत की सकाळी सूर्योदय क्षितिजावर ज्यावेळेस येतो त्यावेळेस सर्व अंगातले कपडे काढून डोळे बंद करून तिथं बसा, पाठ फिरवा, त्या पाठीकडूनही पडू द्या किरणं, कारण तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होईल, D3, आणि ते तयार झाल्यानंतर मग हृदयाचे विकार, डायबिटीज हे काही होत नाही. तर हे त्यांनी शोधून काढलं की हे केवळ व्हिटॅमिन D3 कमी झाल्यामुळं हे हृदयाचे आजार म्हणजे अटॅक, करोनरी डिसीज, आपण त्याला तेच हृदयाचे संबंधित आजार म्हणतो, आणि डायबिटीज, हे सर्व रोग जे आहेत तुम्ही सकाळचं जे ऊन असतं ना त्या उन्हात न गेल्यामुळं झालेले आहेत. तर तुम्ही म्हणाल की आम्ही उन्हात शेतीत काम करतो, ते ऊन नाही पाहिजे. त्या उन्हामध्ये घातक किरणे, त्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, आपलं स्किन काळी होते. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या शहरातल्या मुली जर पाहिल्या असतील ना तर सर्व चेहरा झाकून घेतात, हात बांधून घेतात, सूर्यप्रकाश लागू देतच नाहीत, कारण ते शरीराचे जे सौंदर्य आहे ना ते नष्ट होऊ नये, शरीर काळं पडू नये म्हणून ते काळजी घेतात. म्हणजे आपण इतकं सूर्यापासून दूर गेलो आता की आपण बचावायचा प्रयत्न करून राहिलो. आणि त्याच्यापेक्षाही दुसरा प्रकार सूर्यकिरणाचा फायद्याचा आपल्यासमोर सांगायचा आहे की सूर्यप्रकाशात राहिल्यानंतर आपल्यामध्ये बरेच फरक पडतात, फायदे होतात. हे व्हिटॅमिन D3. तसंच दुसरं एक आमच्याकडं कागद आला तिकडून आरोग्य संघटनेकडून की हे जे पेन किलर आहेत ना, डायक्लोफेनॅक नावाचा ड्रग आहे, ढोर दवाखान्यामध्ये आता तो सापडत नाही. माणसाच्या दवाखान्यामध्ये त्याचा इतका वापर झाला आणि ते ढोर मेल्यानंतर गिधाडं जे होते ना आपल्या इकडं पूर्वीच्या काळी, आम्ही लहानपणी पाहिलं की ढोर असं झोपलेलं जरी असेल तर वरून दोघांना कळत असे की ते मेलं आहे का जिवंत आहे म्हणून, इतकी त्याची दृष्टी होती. जर ते मरेल असेल तर 15 मिनिटामध्ये वकिलासारखे तिथं ते जमा व्हायचे, गिधाडं काळा कोट घातल्यासारखे, आणि एक अर्ध्या तासात बिलकुल लगेच साफसफाई करून टाकायचे. तर 10,000 कोटी गिधाडं होते आपल्या देशामध्ये, आता 1,000च राहिलेले आहेत. कशाचा परिणाम झाला? हे डायक्लोफेनॅक नावाचं जे ड्रग आहे ना, मधात चिकनगुनिया आला, ड्रीपमधून 10 व्हायल उभे राहूनचे दिल्या गेले आणि किडण्या गेल्या, मूत्रपिंडाचे आजार सुरू झाले. तर आता आम्हाला जे पत्रक आलं त्या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे की आता मूळ पदावर यावं लागेल. मॉर्फिन, अफू,
त्याच्या गोळ्या आल्यात आता मार्केटमध्ये पेन किलर म्हणून, की त्याचा कशावरच दुष्परिणाम नाही. तुमचं दुःख गोळी घेतली, दुःख गेलं. तर हे असे जे काही बदल होऊन राहिलेले आहेत, या बदलाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण आपला सत्यानाश करून घ्यायचा नाही. आणि रासायनिक खताकडं आता लोकांचा कल राहिला नाही. आपले हे शेणखत आपल्याजवळ नाहीच नाही. कारण आपल्या घरी म्हणजे बैलही नाही, गायही नाही, कोणतंच नाही आहे. आणि इथं जे काही डॉक्टर लोक कार्यक्रमाला आले असतील आणि तुम्ही पब्लिक लक्षात घ्या, एक तुमच्यासमोर असा एक विचार मांडतो मी की त्या विचाराचा विचार तुम्ही लोकांच्या कानापर्यंत पोहोचवा. तुम्हाला माहीत असेल की शहरामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये ते लोन आलेलं आहे. पानपट्टीवरती इंजेक्शन मिळतं आहे, ऑक्सिटोसिन. म्हशीला जर ते इंजेक्शन दिलं तर ती जर 1 लिटर देत असेल तर ती 2 लिटर देते. आणि ते दूध आपल्याला इकडं कुठंतरी विकत मिळतं. आणि त्याचा दुष्परिणाम या 5-6 वर्षानंतर आता दिसून राहिला. कोणता दुष्परिणाम तो? कारण त्या दुधातून तो हार्मोन लेकरांना आपण पाजतो आणि त्याचा परिणाम लेकरावर असा होतो की हे लेकरं लवकर वयात येऊन राहिले. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये ते वयात यायला पाहिजे हे, तर कालावधीच्या आतच ते वयात येऊन राहिली. इतकंच नव्हे तर आमच्याकडे जे तपासण्याकरता जे मुलं येतात ना, त्यांची थानं असे मोठे मोठे झालेले. आता इतके लोक मुलं जे तरुण मंडळी जी आहे ना, इतकी नव्हती. परंतु हा जो ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन आहे, हा दूध वाढीसाठी देऊन दूध ते पिल्यामुळं बायांना अशा मिशा येऊन राहिल्या. माणसंही पिऊन राहिले, कारण घरी आपल्याकडे दूध नाही ना शुद्ध. तर म्हणून आजच्या प्रसंगी मी अशी सल्ला देतो की तुम्ही एक गाय पाळा किंवा म्हैस पाळा कमी खर्चाची, आणि शुद्ध दूध पाजा, म्हणजे हे असे दुष्परिणाम होणार नाही. आणि म्हणून या अशा हे इंजेक्शन पानपट्टीवर मिळतं आहे 50 पैशाले. इंजेक्शन टोचलं की 1 लिटरचे 2 लिटर. तर हे तुम्हाला माहीत आहे किंवा नाही मला माहीत नाही, पण हे मी माहीत केलं आणि हे सर्वांना सांगा. आणि तुम्ही तुमच्या घरी शुद्ध दूध कसं मिळेल, इंजेक्शन न दिलेलं, ते पिण्याचा प्रयत्न करा. बकरी घ्या, बकरीचं दूध चालतं आपल्याला, ते वनस्पतीचं दूध आहे, त्याला काही इंजेक्शन द्यावं लागत नाही. तर ही एक आपल्या देशासमोरची एक मोठी समस्या आहे. मुंबईसारख्या ठिकाणी दुधात भेसळ होते, सर्व ठिकाणी भेसळ आहे. आणि आपल्या खेड्यापाड्यापर्यंत ते लोन आलेलं आहे. तर हा झाला थोडासा वैद्यकीय विचार. आता आपण करू म्हणजे तुम्हाला आवडणारा न विचार, परंतु मी विज्ञानाच्या दृष्टीने मी समजावून सांगतो की आपल्याला कळलाच नाही आणि आपण त्याचा फालतू अर्थ काढला. तुम्ही शब्द ऐकला असेल, लग्न झाल्यानंतर तरुणपणात लग्न होतात ना, तारुण वयात आलेले मुलं जे आहेत ना किंवा मुली, की लग्न करण्याची जी प्रबळ इच्छा होते ती ही मकर संक्रांतीनंतरचा जो वसंत ऋतू जो आहे ना, फलन प्रक्रियेचा हा कालखंड आहे. तर जसं जसं हिवाळा संपत जाईल आणि आता मकर संक्रांतीपासून सूर्याचा वाढणं सुरू होईल, थंडी कमी होईल, तर लग्न करण्याची प्रवृत्ती वाढते. आणि लग्न झाल्यानंतरचा जो शब्दप्रयोग आहे त्याचं नाव आहे मधुचंद्र. कसं वाटतंय? महाराज लोकांच्या तोंडातून बरं नाही वाटत नाही? मधुचंद्र म्हटल्यानंतर तुम्ही विचारात पडले, पण त्याच्या मागं फार मोठं विज्ञान दडलेलं आहे. मधुचंद्र, मधु म्हणजे मध,
मध हा स्पर्म काउंट वाढवतो, मध हा सेक्स वाढवतो. आणि चंद्राची कल्पना जी केलेली आहे अशी कोर दाखवतात हे फालतू तर्कवितर्क करणारे लोक, वाईट विचाराचे लोक अशी कोर दाखवतात आणि चुंबनाचा विचार करतात. तसं नाही आहे ते. तर अमावस्यापासून एक एक कलेनं चंद्र असा वाढत जातो आणि पौर्णिमा म्हणजे हा ओव्हुलेशनचा पिरियड, बायांचा 1 महिन्याची ती साखळी असते, सायकल असते ती. तर बाईची पाळी आली की पाळीच्या दिवसापासून फेज, गर्भाशयामध्ये फेज तयार होणं सुरू होते, गादी तयार होते. कारण त्याच्याकडं बाईचं बीज येतं, तिकडून पुरुषाचं बीज येतं आणि तिथं गर्भधारणा होते. त्याच्याकरता ती गादी तयार होते. पौर्णिमेपर्यंत ती गादी वाढत जाते आणि फलन प्रक्रिया झाली नाही, गर्भ राहिला नाही, मग ती फेज अशी झडत जाऊन तिथं काही राहत नाही, मग पाळी येते आणि ते सर्व जे मटेरियल आहे ते बाहेर पडतं. लक्षात नाही आलं का? तर हा 1 महिन्याचा पिरियड आहे. म्हणजे चंद्रावरून ही कल्पना आलेली आहे. लक्षात नाही आले का? आणि म्हणून त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून, बाईच्या पाळीचा विचार करून आणि माणसाचा सेक्स आणि स्पर्म काउंट याचा विचार करून मधुचंद्र हे शब्दप्रयोग आलेला आहे. आता याच्या मागं एवढं मोठं विज्ञान धरलेलं आहे आणि आपण फालतू जर अर्थ काढत असू तर ही तुमचं ते म्हणजे तुम्हाला ते गैरसमज वाटेल, पण हे याच्यामागं मोठं विज्ञान आहे. तर कुत्रे जे असतात आपले, त्यांचा एक फलन प्रक्रियेचा पिरियड असतो. त्यांना पंचांग माहीत नाही, कॅलेंडर माहीत नाही, महिना माहीत नाही, वर्ष माहीत नाही, काय नाही. त्या पिरियडमध्ये त्यांची प्रक्रिया सुरू होते. त्यांना मग तो पिरियड गेल्यानंतर ते विसरून जातात, ते भांगडी पडत नाहीत. आपलं 12 महिने सुरू. तसं माणसाकरता देखील हा फलन प्रक्रियेचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे पहिल्यांदा सेक्स निर्माण झाला पाहिजे, नंतर इतकी तीव्रतम तारुण्यामध्ये भावना निर्माण होते की मुली असो का मुलं असो त्यांना लग्न करावंच वाटतं. आणि हे कशा करावं वाटतं? कारण ही निसर्गानं केलेली व्यवस्था आहे पुनरुत्पत्तीची. आणि मग लग्न केल्यानंतर काय काय होत असतं हे तुम्हाला माहिती आहे. आणि आता मग तुम्ही पश्चाताप करून काही फायदा नाही, कारण पोरं ऐकत नाहीत, बायको तुमचा मान ठेवत नाही, घरात कटकटी हा दुसरा भाग आहे. पण ज्यावेळेस तुम्ही भर जवानीमध्ये होते, तुमचा वायातपणा जर लक्ष घेतला तर असं वाटतं की तुम्ही असं काऊन केलं. लक्षात नाही आलं का? तर आपला हा वसंत ऋतू जो आहे ना, हा मानवाकरता आहे. त्या कालखंडामध्येच गर्भधारणा राहते. आणि म्हणून सर्व महापुरुषांचे वाढदिवस जे येतात ना, ते आत्ताच येतात. जन्मदिवस, वाढदिवस हे जे आहेत ना, बरोबर त्या कालखंडामध्ये ती प्रक्रिया होते. आणि मधात जर जन्माला येणारे जे लेकरं असतील ना, ह्याच्याशिवाय माणसाचा पिरियड आहे वसंत ऋतू, त्याच्याशिवाय जर लेकरं जन्माला आले, म्हणजे त्या काळात जर ते गर्भधारणा झाली नाही आणि मधल्या काळात जर डेंगरं जन्माला आले तर ते धाबेकरच सारे. तर म्हणून हा फालतू विषय नाही आहे, याच्यामागं मोठं विज्ञान आहे. आणि वसंत ऋतूमध्ये आता आंब्याला मोहर येतो, फुलं फुललेले आहेत, पिकलेले पानं गळतात,
नवीन पालव्या येतात आणि फार आनंदाचा तो कालखंड आहे याच्यानंतरचा. तर म्हणून हे सूर्य उपासने, हे पौष महिना हा सूर्य उपासनेचा आहे आणि सूर्य हे शेतकऱ्यांचं दैवत आहे. आणि म्हणून तुम्ही इमानदारीने सांगा तुमच्या की तुम्ही रविवारी उपवास करता का? बाकीचे सारे आहेत, सोमवारी महादेवाचं, मंगळवारी देवीचं, बुधवारी कोणतं तरी लक्ष्मीचं, गुरुवारी गुरुचं एकांद, शुक्रवारी संतोषी माता, ही मदतच चालली. म्हणजे मी ज्यावेळेस अकोल्याला जायचो दवाखाना करायकरता त्याच्या आधी नव्हती आणि मदतच आली, तिचा कुठंच उल्लेख नाही. म्हणजे हा विचार केला कोणतरी की लोक असंतोषी आहेत म्हणून संतोषी माता. आमच्या आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो तिकडं विचारलं की तुमचे देव कोणते, म्हणे मरीमाय. मग आम्ही देखील मरीमायचं दर्शन घेतलेलं आहे ना. तर मग त्याच्यावर आम्ही विचार केला की हे मरीमाय नाव कसं पडलं असेल. तर ते कॉलर आला की सारे लोक मरायचे म्हणून मरीमाय. म्हणलं मग दुसरी कोणती माय आहे, म्हणे वाघा माय. कारण ते आदिवासी जंगलात राहतात, वाघाची भीती असते. वाघाच्या धाकानं त्याची भीती वाटू नये किंवा वाघानं खाऊ नये म्हणून तिचा नवस केला. तिथं बोकडं कापलं की आपल्याला कोणी खाणार नाही या भावनेने ती वाघा माय होती. लक्षात नाही आलं का? तर अशा प्रकारचे हे संबंध येतो कुठंतरी विज्ञानाचा आणि हे विज्ञान आपण समजावून घेतलं पाहिजे. तर रविवारचा उपास करणारा इथं कोणीही नाही. आणि जेवढे शेतकरी असतील, शेतकऱ्यांचं ते दैवत आहे सूर्य. आणि विवेकानंदांनी जो एक विचार सांगितला आपल्यासमोर की सर्व धर्म सत्य आहे आणि ते सत्याकडे चाललेले आहेत. कोण्या धर्मावर त्यांनी टीका केली नाही. आणि विश्वधर्माची कल्पना त्यांचीच होती. असा एक धर्म असावा की तो सर्वांचा असावा. वेगवेगळे धर्माचे जे लोक आहेत ती एक प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे. म्हणजे गौतम बुद्धापासून बुद्ध धर्म आला, पण गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे नव्हते. येशू ख्रिस्तापासून ख्रिश्चन धर्म झाला, पण येशू ख्रिस्त हा ख्रिश्चन नव्हता. हे प्रत्येक धर्माचे संस्थापक त्या धर्माचे नव्हते, त्यांच्यापासून ती प्रणाली आली म्हणून तो धर्म झाला. परंतु विवेकानंदाचा एवढा मोठा विचार होता की विश्वाचा एक विश्वधर्म असावा आणि तो सर्वांचा असावा. आलं लक्षात? तर म्हणून व्यापक दृष्टीने जर आपण विचार केला तर सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे. आणि त्याचा जर प्रयोग करून पाहायचा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी, वेगवेगळ्या सांप्रदायिक लोकांनी पौर्णिमेचा उगवलेला चंद्र त्याच्याकडं बोट करा. हिंदुस्थानातल्या सर्व लोकांनी, वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी, गरिबांनी श्रीमंतांनी त्याच्याकडं बोट करा की हा चंद्र माझा आहे. तर सर्वच हिंदुस्थानातल्या लोकांना त्याच ठिकाणी दिसणारा चंद्र आपलाच वाटेल आणि तो सर्वांचा असेल. त्याचं नाव आहे विश्वधर्म. तर म्हणून आता हिच्यापेक्षा जास्त बोललं तर मग ढोकमाराचं उशीर होईल आणि माझ्याजवळचं मटेरियल संपलं, काय करू हे असं वाटायला लागलं. तर म्हणून मी माझं बोलणं समाप्त करू का? मग ऐकण्यासारखं काही नाही म्हणून न बोललेलं बरं. एवढं बोलून समाप्त करतो. युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि या ठिकाणी जमा झालेले